महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण सुरू आहे. त्या विरोधात संपूर्ण वेगवेगळ्या जातीच्या संघटना आंदोलन करत आहेत, विरोध प्रदर्शन करत आहेत. तर बहुजन समाज पार्टीची काय भूमिका आहे साहेब? चांगला प्रश्न केलेला आहे. आणि आज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती आहे आणि हे जे आरक्षणाचा आता बिगुल बुवा करून राहिलेले आहेत, याचा आरक्षणाची सुरुवातच छत्रपती शाहूजी महाराजांनी केली. मला तुम्हाला सांगायचं आहे की 1 ऑगस्ट 2024ला माननीय सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला आणि आज जे हे लोक मोठा आरडाओरड करत आहे, महाराष्ट्रातली जनता, विविध संघटनेचे नेते फार मोठा आव्हानात आहे. तर मला त्यांना सांगायचं आहे की या जजमेंटच्या विरोधामध्ये सर्वात आधी जर या देशातील कोणी नेता बोलला असेल आणि सर्वात आधी जर कोणी विरोध केला असेल तर त्या नेत्याचे नाव परमादरणीय बहन मायावतीची आहे आणि त्या पक्षाचे नाव बहुजन समाज पार्टी आहे. आम्ही 4 तारखेला 4 ऑगस्ट 2024ला बहनजींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपला विरोध प्रदर्शन केलं. आणि एवढंच नाही तर त्यावेळेस या देशामध्ये पार्लमेंट सुरू होती तेव्हा तत्कालीन बीजेपी काँग्रेसचे सर्व जे पार्लमेंटचे मेंबर्स होते, आपले 131 मेंबर्स होते शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे, या सर्व मेंबर्सना सांगितलं की या निर्णयाच्या विरोधामध्ये तुम्ही विधेयक आणलं पाहिजे आणि हे 9व्या सूचीमध्ये टाकलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर आम्ही विरोध प्रदर्शन केलं, पूर्ण भारत बंद केला. त्यावेळेस एक सुद्धा संघटना आम्हाला रस्त्यावर दिसत नव्हती. मला आश्चर्य वाटते की आज का बरं ह्या संघटना रस्त्यावर आलेल्या आहेत. नेहमी असंच होतं की जेव्हा कधी काहीतरी चांगलं व्हायचं असते या मनुवादाच्या मनुवादाच्या फेवरमध्ये जेव्हा काही व्हायचं असते तेव्हा अशा संघटना फार मोठ्या प्रमाणात, जसं पूर आलेला आहे त्या प्रकारे बाहेर निघतात. आज मला असं वाटते की 1.5-2 वर्ष निघून गेले. ऑगस्ट 2024 आणि ऑगस्ट 2026 येत आहे आणि या 1-1.5 महिन्यापासून मोठ्या संघटना आमच्या या अबकडाला विरोध करण्यासाठी बाहेर येत आहे. निश्चितच सब क्लासिफिकेशनला बहुजन समाज पार्टीचा विरोध आहे. परम आदरणीय बहनजी पहिल्या दिवसापासून याच्या विरोधात आहे. परंतु आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून एक चांगला प्रोग्राम घेऊन येतो आहे जे लोकांना खरं काय हे समजून सांगेल. आज विरोध प्रदर्शन करून काही होणार नाही. विरोध प्रदर्शन कोण करताय, कोणाच्या माध्यमातून करताय, कोण यांना स्पॉन्सर करताय, हा पण फार मोठा प्रश्न आहे आमच्या समोर. प्रश्न असा आहे की ज्या आंबेडकरी जनतेने किंवा 59 ज्या अलग अलग जातीच्या लोकांनी काँग्रेसला सत्तेवर आणलं, काँग्रेसचे 49 खासदारावरून 99 खासदार झाले 2024 मध्ये, त्यांनी या प्रश्नावर एक शब्द सुद्धा बोललेले नाहीत. आणि हीच लोक, हीच जनता त्यावेळेस हे म्हणायची की यदि संविधान बचाना है तर दगडापेक्षा वीट मऊ. हीच जनता जी आज बाहेर प्रदर्शन करत आहे. तर मला यांना सांगायचं आहे की लढाईच्या वेळेस तर तुम्ही काँग्रेसला, शिवसेनेला, बीजेपीला मत मारता आणि रस्त्यावर आज उतरत आहे तर कोणाच्या माध्यमातून उतरत आहे हे समजत नाही. 131 खासदार आमचे तिथे आहे पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटमध्ये याच्या विरोधात विधेयक आपण आणू शकतो पण तिथं विधेयक हे आणणार नाही. रस्त्यावर यांना कोणीतरी सांगेल की तुम्ही रस्त्यावर लढा. पण आज प्रश्न असा आहे की हा झुंझुना याच्यासाठी आमच्या हाती दिलेला आहे की येणाऱ्या दिवसामध्ये 30 तारखेपासून SIR ची सुरुवात होणार आहे. 30 तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये SIRचं काम सुरू होईल आणि मुस्लिमांचे जेवढे वोट यांना कापायची होती, डिलीट करायची होती, त्यांनी ती केली. याचं उदाहरण आपण वेस्ट बेंगॉलमध्ये बघितलं. याचं उदाहरण तुम्ही साऊथमध्ये आता तामिळनाडूचं इलेक्शन झालं तिथं बघितलेलं आहे. याचं मला खूप चांगलं उदाहरण द्यायची गरज नाही की दोन्ही स्टेटचे प्रमुख लोक तिथले हारलीत आणि यांनी सांगितले की 65,000 वोट तिथं कमी झालेत, 40,000 वोट इथं कमी झाले SIRच्या माध्यमातून. आज महाराष्ट्रामध्ये जो लढणारा आंबेडकरी समाज आहे, जो लढणारा इथला मुस्लिम समाज आहे, मुस्लिमांना कळलं होतं की आमचे SIRच्या माध्यमातून वोट कमी होणार म्हणून यांनी आधीच आपली SIR मध्ये जे प्रॉब्लेम्स त्यांना येणार आहे त्यांनी त्यांचं सोल्युशन ढूंढलं. आज मुस्लिमांचे वोट इथे कमी होणार नाही. SIR मध्ये वोट कोणाचे कमी करायचे आहे तर वोट त्या समाजाचे कमी करायचे आहेत. तो जो समाज आज जागृत आहे आणि जागृत समाज हा आहे जो बाहेर रस्त्यावर निघालेला आहे आणि यांना बाहेर काढायचं आणि SIR मध्ये आपण आपलं जे आहे गुपित ते घेऊन चालायचं, SIR ला सक्सेसफुल करायचं, यांचे वोट कमी करायचे आणि म्हणून हा मोठ्या प्रमाणामध्ये डाव रचला गेलेला आहे. आम्ही याच्या विरोधात लढणार आहोत पण लढायचं कसं? बाबासाहेबांनी 59 जातीला एका शेड्यूल मध्ये इथं एक केलं
अलग अलग 59 जातीमध्ये विभागला गेलो होतो, त्यांना एक शेड्यूल कास्ट बनवला. पूर्ण देशामध्ये 1500 जातीचा एक शेड्यूल कास्ट बनवला. पण यांना बाबासाहेब आणि बाबासाहेब प्रणीत संविधानच नको आहे, म्हणून यांनी या 59 जातीला अलग अलग करण्याचं षड्यंत्र या महाराष्ट्रामध्ये चालवलं आहे. आणि 1500 जातीला अलग अलग करून यांच्यामध्ये विषमता निर्माण करण्याचं षड्यंत्र यांनी चालवलेलं आहे. आणि म्हणून हा डाव यांनी रचलेला आहे. 30 तारखेच्या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टी सहभागी होईल का? बहुजन समाज पार्टी आंदोलनाची जर तुम्ही गोष्ट करता तर बहुजन समाज पार्टीचंच आंदोलन आहे. सर्वात आधी SC STचं जे सब क्लासिफिकेशन आहे याच्यावर आवाजच परम आदरणीय बहिणजींनी उचललेला आहे. आम्ही भारत बंद केलेला आहे. हे काय आंदोलन करतील? निश्चितच जे कोणतं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये हो घातलं त्यांना आमचा सपोर्ट आहे. आम्ही विरोधात जाऊ शकत नाही, कारण की प्रश्नच आमचा आहे. पण आंदोलन करायचं कसं, लढायचं कसं, हे मान्यवर कांशीराम साहेबांनी आम्हाला शिकवलं. आणि म्हणून आम्ही समाजामध्ये जाऊन 36 जिल्ह्यामध्ये 36 आमचे सिम्पोजियम सुरू आहेत. या 1 तारखेपासून आमचे सिम्पोजियम चालू होत आहे की या 59 जातीला अलग अलग करण्याचं षड्यंत्र काय हे लोकांना अजून कळत नाही हो. 288 विधानसभा आहे. 288 विधानसभेमध्ये आमचे सिम्पोजियम होणार आहे. आमची यात्रा होणार आहे सुरू, जे यात्रामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून लोकांमध्ये चेतना निर्माण करण्याचं काम करणार आहोत की आम्हाला का लढवत आहे. लोकांना जागरूक करण्याची गरज आहे. आज काँग्रेस BJP तुमचं ऐकणार नाही. त्यांनी तर सुप्रीम कोर्टाने तर निर्णय दिलेला आहे. आणि सर्वात आधी काँग्रेसने याला कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये लागू केलं. आज BJP लागू करते. अरे ये दोनों एक जैसे चट्टे है. एक पॉलिसी बनाती है, दूसरा उसको इम्प्लीमेंट करती है. फर्क क्या है? लेकिन जो लोग बाहर निकल रहे हैं वो हैंडल्ड है. उन्होंने सोचना चाहिए कि हमारा जो इस चीज को विरोध कर रहे हैं उसका उत्तर कहाँ है? उसका उत्तर पार्लियामेंट में है. इन्होंने तो पार्लियामेंट में कांग्रेस वालों को भेज दिया, BJP वालों को भेज दिया और रास्ते के ऊपर लड़ रहे. तो हम चाहते हैं कि समाज के अंदर जो अलग अलग जातियां, जिसमें हमारे सारे बुद्धिजीवी लोग हैं, इंटेलेक्चुअल्स है, हमारे समाज के लोग हैं, उनके अंदर चेतना निर्माण की जाए. इसलिए हम लोगों के बीच में जाएंगे, लोगों को समझा के बताएंगे प्रॉपर इसका उत्तर क्या है, सोल्यूशन क्या है, ये समझा के बताएंगे. और इस आंदोलन के साथ हम हैं, आगे भी रहेंगे, इसके पहले भी थे, क्योंकि ये आंदोलन ही हमारा है. धन्यवाद.